नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या डिजिटल आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या पण अदृश्य अशा रक्षकांना समजून घेणार आहोत, मॉडेम आणि फायरवॉल. बरं, आपण सगळेच रोज इंटरनेट वापरतो, नाही का? पण कधी विचार केलाय का की हे आपल्या कम्प्युटरपर्यंत पोहोचतं कसं? आणि एकदा पोहोचलं की ते सुरक्षित कसं राहतं? तर माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या स्पष्टीकरणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. या सगळ्याच्या मागे दोन मुख्य खेळाडू आहेत, मॉडेम आणि फायरवॉल. चला तर मग मॉडेमच्या भाषांतराच्या जादूपासून ते फायरवॉलच्या स्मार्ट सुरक्षा कवचापर्यंतचा सगळा प्रवास समजून घेऊया. चला, आपल्या प्रवासाची सुरुवात करूया मॉडेमपासून. विचार करा, हे एक असं छोटंसं उपकरण आहे जे आपलं हे आधुनिक डिजिटल जग जुन्या टेलिफोनच्या ॲनालॉग तारांच्या जाळ्याशी जोडतं. ही खरोखरच एक प्रकारची जादू आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आपले कम्प्युटर्स जे डिजिटल भाषेत बोलतात ते ॲनालॉग भाषेत काम करणाऱ्या टेलिफोन लाईन्सवरून डेटा कसा पाठवतात किंवा स्वीकारतात. हा सुरुवातीच्या काळात एक खूप मोठा अडथळा होता. आणि याच मोठ्या अडथळ्यावरचं उत्तर म्हणजे मॉडेम. हे नाव मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर या दोन शब्दांना एकत्र करून बनलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तेच उपकरण आहे जे आपल्या कॉम्प्युटरला टेलिफोन किंवा केबल लाईनच्या भाषेत बोलायला आणि ऐकायला शिकवतं. आता इथे बघा, हे किती सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. जेव्हा आपल्या कम्प्युटरला डेटा पाठवायचा असतो तेव्हा मॉडेम त्या डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये बदलतो. यालाच मॉड्युलेशन म्हणतात. हा ॲनालॉग सिग्नल टेलिफोन लाईनवरून प्रवास करतो आणि दुसऱ्या बाजूला पोहोचतो. मग तिथला मॉडेम त्या ॲनालॉग सिग्नलला परत डिजिटल सिग्नलमध्ये बदलतो. याला म्हणतात डिमॉड्युलेशन. आणि मगच तो डेटा दुसऱ्या कम्प्युटरला समजू शकतो. म्हणजे बघा, मॉडेमची ही दोन मुख्य कामं झाली. एकीकडे मॉड्युलेटर म्हणून तो आपल्या कम्प्युटरचा डेटा बाहेर पाठवण्यासाठी त्याची भाषा बदलतो आणि दुसरीकडे डिमॉड्युलेटर म्हणून तो बाहेरून आलेला डेटा समजून घेण्यासाठी त्याचं परत भाषांतर करतो. ही एक टू वे प्रोसेस आहे जी सतत चालू असते. एकदम सोपं आहे, बरोबर? ठीक आहे, आता थोडं पुढे जाऊया. हे मॉडेम काही एकच प्रकारचे नसतात. त्यांच्या एका मोठ्या परिवाराची ओळख करून घेऊया. मॉडेमचे ना बरेच प्रकार आहेत. केबल मॉडेम, जे केबल टीव्हीच्या नेटवर्कवर चालतात, साधे टेलिफोन मॉडेम, अरे हो, आणि जुन्या काळातले डायल-अप मॉडेम. त्यांचा तो विशिष्ट कनेक्टिंग आवाज आजही अनेकांना आठवत असेल. मग आहेत सॅटेलाइट मॉडेम, जे दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवतात, आणि DSL मॉडेम, जे आपल्या घरातल्याच फोन लाईनवरून हाय स्पीड इंटरनेट देतात. पण मॉडेमचं काम फक्त आपल्याला ऑनलाईन आणण्यापुरतं मर्यादित नाही. त्याचे इतरही खूप महत्त्वाचे उपयोग आहेत. ते डेटा सुरक्षितपणे ट्रान्सफर करायला मदत करतं. कधी आपला मेन ब्रॉडबँड बंद पडलं तर हेच मॉडेम बॅकअप कनेक्शन म्हणून कामी येतं. आणि कंपन्यांसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच तंत्रज्ञ दूर बसूनही सिस्टीम्स व्यवस्थित मॅनेज करू शकतात. ठीक आहे, तर मॉडेमने आपल्याला इंटरनेटच्या मोठ्या महामार्गावर आणून सोडलं, पण या महामार्गावर धोके पण आहेत, नाही का? आणि इथेच आपल्या दुसऱ्या रक्षकाची एंट्री होते, तो म्हणजे फायरवॉल, आपल्या खाजगी नेटवर्कचा संरक्षक. हाच तर खरा प्रश्न आहे. आपण एकदा का इंटरनेटच्या या अफाट जगाशी जोडले गेलो की मग स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? कारण धोके तर पावलोपावली आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फायरवॉल. फायरवॉल म्हणजे एक सुरक्षा भिंत, एका वॉचमनसारखं काम करणारं उपकरण. ते तुमच्या नेटवर्कमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक डेटा पॅकेटवर बारीक लक्ष ठेवतं आणि काही ठरवलेल्या नियमांनुसार त्याला आत येऊ द्यायचं की नाही हे ठरवतं. ही स्लाइड बघा, किती स्पष्ट दिसते. फायरवॉल म्हणजे इंटरनेट आणि आपलं लोकल नेटवर्क यांच्यामध्ये उभी असलेली एक मजबूत भिंत. तिच्याकडे एक ॲक्सेस कंट्रोल लिस्ट असते, म्हणजे एक नियमांची यादी. याच यादीच्या आधारावर ती ठरवते की कोणत्या ट्रॅफिकला आत यायची परवानगी द्यायची आणि कोणाला बाहेरच थांबवायचं. पण यात एक गंमत आहे. सगळे फायरवॉल सारखे नसतात. जसे धोके वाढत गेले तशी फायरवॉलची सुरक्षा प्रणालीही अधिक स्मार्ट होत गेली. एका साध्या द्वारपालापासून ते आता एका बुद्धिमान सुरक्षा टीमपर्यंतचा हा प्रवास खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. आता यात ना दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे स्टेटलेस आणि दुसरा आहे स्टेटफुल. स्टेटलेस फायरवॉलला आपण थोडं अडाणी म्हणू शकतो. का? कारण तो फक्त पत्ता म्हणजे ॲड्रेस तपासतो. जर पत्ता ओळखीचा असेल तर तो पॅकेटला सरळ आत येऊ देतो, मग त्याच्यात काहीही असो. पण स्टेटफुल फायरवॉल हा हुशार आहे. तो फक्त पत्ता बघत नाही, तर आत काय आहे, त्या पॅकेटमध्ये काय दडले हेही तपासतो.
आणि एवढंच नाही, तर आधी आलेल्या डेटाशी त्याची तुलना करून मगच निर्णय घेतो. साहजिकच हा जास्त सुरक्षित आहे, पण हो, त्याला जास्त मेहनत करावी लागते, म्हणजे जास्त प्रोसेसिंग पॉवर लागते. आणि हे चित्र बरोबर तेच दाखवतंय. स्टेटफुल फायरवॉल एखाद्या गुप्तहेरासारखं काम करतं. ते प्रत्येक पॅकेटची कसून तपासणी करतं, त्याचं रेकॉर्ड ठेवतं आणि पुढच्या वेळी त्याच ठिकाणाहून डेटा आल्यास तो जुन्या रेकॉर्डशी पडताळून पाहतो. यालाच पॅटर्न ओळखणं म्हणतात, ज्यामुळे सुरक्षेची पातळी खूपच वाढते. पण सुरक्षेचा हा प्रवास इथेच थांबत नाही. यापेक्षाही एक पुढची आणि जास्त सुरक्षित पातळी आहे, आणि ती म्हणजे प्रॉक्सी फायरवॉल. हा तर एक अंतिम मध्यस्थ म्हणूनच काम करतो. यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रॉक्सी फायरवॉल बाहेरून येणाऱ्या ट्रॅफिकला थेट आपल्या नेटवर्कपर्यंत पोचूच देत नाही. तो आधी त्याला एका वेगळ्या सर्व्हरवर घेतो, तिथे त्याची पूर्ण तपासणी करतो आणि सगळं सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच त्याला आपल्या नेटवर्कमध्ये प्रवेश देतो. यालाच सँडबॉक्सिंग म्हणतात, म्हणजे धोक्याला आपल्यापासून दूर एका सुरक्षित जागेतच हाताळणं. प्रॉक्सी फायरवॉलमध्ये अशा अनेक प्रगत क्षमता असतात. डीप पॅकेट इन्स्पेक्शन म्हणजे ते फक्त पत्ता नाही, तर डेटा पॅकेटच्या आत डोकावून पाहू शकतं आणि आत लपलेला मालवेअर किंवा व्हायरस शोधू शकतं. सँडबॉक्सिंग धोक्यांना आपल्या नेटवर्कपासून पूर्णपणे वेगळं ठेवतं आणि यासोबतच सुरक्षेचे अनेक अतिरिक्त स्तरही त्यात असतात. आणि हा मुद्दा आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. आजच्या काळात जिथे आपला सगळा डेटा क्लाउडवर जातोय, तिथे जुन्या पद्धतीचे हार्डवेअर फायरवॉल आता अपुरे पडू लागले आहेत. त्यांच्यावरचा भार खूप जास्त वाढला आहे. मग यावर उपाय काय? तर या समस्येवरचं उत्तर आहे फायरवॉल ॲज अ सर्व्हिस किंवा FWaaS. याला आपण एक सबस्क्रिप्शन फायरवॉल म्हणू शकतो, जे एखाद्या हार्डवेअरच्या डब्यात नाही, तर थेट क्लाउडमध्येच असतं. हे जास्त लवचिक आणि शक्तिशाली असतं, आणि जेव्हा हे इतर नवीन सुरक्षा सेवांसोबत मिळून काम करतं, तेव्हा एक नवीन सुरक्षा रचना तयार होते, जिला SASE म्हणतात. तर जाता जाता एक विचार करूया. जसं आपलं काम, आपले फोटोज, आपलं सगळं आयुष्य आता हळूहळू या लोकल नेटवर्कमधून क्लाउडवर जात आहे, तसं आपल्या या डिजिटल संरक्षकांना म्हणजेच फायरवॉल्सना भविष्यात स्वतःला अजून किती आणि कसं बदलायला लागेल? आपलं डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी पुढचं पाऊल नेमकं काय असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.